आगामी निवडणुकांसाठी फेर प्रभाग रचना करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची पुन्हा पडताळणी होणार. लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचंही केवायसी होणार. कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप मंत्री विजय शहा अडचणीत. एफआयआरला स्थगिती देण्याच्या मागणीला कोर्टाचा नकार. तर संविधानिक पदावरील व्यक्ती असं वक्तव्य कसं करू शकते, कोर्टानं सुनावलं. काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. त्यांनी धर्म विचारून मारला, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली. श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंग यांचं वक्तव्य. भारतीय सैन्याचा अभिमान असल्याचा पुनरुच्चार. भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान. वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी. तर भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या 6 एअरफील्डचं नुकसान झाल्याचं वृत्त. पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन. तुर्कीच्या सफरचंदांवर बंदी घातल्यानंतर धमक्या. तर तुर्कस्तान अझरबैजानमध्ये शूटिंग न करण्याचा सिने वर्कर्स असोसिएशनचा निर्णय. राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. युद्धाचे ढग निवळता सोन्याच्या दरात घसरण. 24 तासात भाव 2365 रुपयांनी घसरला. सोनं आज प्रतितोळा 94,000वर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.